अतिवृष्टीग्रस्त तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कर्ज वसुलीला वर्षभरासाठी स्थगिती देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतलाय। शिवाय सहकारी बँकांचं पुनर्गठन करणं यासह इतरही महत्त्वपूर्ण उपाययोजना सुद्धा राबवल्या जाणार आहेत आणि त्यामुळे प्रचंड अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना हा मोठा दिलासा मानला जातोय। शिवाय प्रभावित भागातील 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क माफ करण्याची घोषणा सुद्धा करण्यात आलेली आहे। याशिवाय बाधित शेतकऱ्यांचे 3 महिन्याचं वीज बिल सुद्धा माफ केलं जाणार आहे। आमचा हा हंबरडा मोर्चाचाच परिणाम आहे ना। शेतकऱ्यांच्या जीवनाचा जो उकिरडा करून ठेवला या सरकारनं, त्याच्या विरुद्ध हंबरडा मोर्चा होता आणि त्याच्यामुळे सरकारला आता मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची काळजी घ्यावी लागेल। हे जे निर्णय आता हळूहळू होत आहेत, ती काल जो आम्ही एक मोर्चा काढला, हंबरडा मोर्चा काढला, सरकारला उद्धव ठाकरे साहेबांनी इशारा दिला, त्यानंतरही पावलं पडतायत। माननीय मुख्यमंत्र्यांना अनेक वेळा विनंती केली आहे की कर्ज वसुली ही म्हणजे सुरू कशी होते, हा माणुसकीचा वेळ आहे आणि आम्हालाही त्याच्यात राजकारण करायचं नाही। ही राजकारण करायची वेळच नाही। आपली लोक अडचणीत येतो, आपण सगळ्यांनी उतरून त्यांच्या मदतीसाठी काम केलं पाहिजे आणि ते माय बाप सरकार आहे, त्यामुळे सरकारने अर्थातच वसुलीची वेळच नाहीये। उद्धवजी ठाकरेंनी छत्रपती संभाजीनगर येथे हंबरडा मोर्चा काढला आणि शेतकऱ्यांच्या समोर अंबादास दानवेंनी त्यांच्या हातात आसूड देताना, मुळात तो आसूड उलटा धराव का सुलटा धराव त्यांना हेही कळालं नाही की आसूड म्हणजे काय। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर या ठिकाणी राजकीय भांडवल करणं म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखं आहे। मला हे सांगायचं आहे की राजकारण करा, पण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर करू नका। हात जोडून विनंती।